नमस्कार, मी ऐश्वर्या भालेराव. वज्रधारी न्यूज मध्ये आपले स्वागत. खासदार संजय पाटलांनी मागितली काँग्रेसकडे उमेदवारी. माजी मंत्री प्रतीक पाटलांचा तासगावात गौप्यस्फोट. भाजपचा मोठा गट त्यांच्या उमेदवारी विरोधात असल्याचे वक्तव्य. राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नेत्यामार्फत भाजपचे खासदार संजय पाटील यांनी काँग्रेसकडे लोकसभेची उमेदवारी मागितली आहे, असा खळबळजनक गौप्यस्फोट माजी मंत्री प्रतीक पाटील यांनी बुधवारी तासगावात केला. त्यांच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजली असून याची तालुक्यात जोरदार चर्चा होती. काँग्रेसकडून माझ्यासह अनेक जण लोकसभेसाठी तयार आहेत, मात्र पक्ष देईल त्या उमेदवाराच्या पाठीमागे आम्ही उभे राहणार आहे, असे त्यांनी सांगितले. यावेळी बोलताना पाटील म्हणाले, काम न केल्याने आता संजय पाटलांना भाजपमधून उमेदवारी मिळणार नाही, म्हणून ते जिल्हाभर आम्ही केलेल्या कामांचे मी केलं असं सांगत धावाधाव करत आहेत. भाजपमध्येच त्यांना उमेदवारी मिळू नये म्हणून मोठा गट त्यांच्या विरोधात आहे. भाजपच्याच गोपीचंद पडळकर यांनी खासदारांवर मध्यंतरी गंभीर आरोप केले. या प्रकरणात भाजपची काही मंडळी गोपीचंद पडळकर यांच्या पाठीशी उभी होती, असे वक्तव्य त्यांनी केले. लोक मोदींच्या फसव्या विकासाला कंटाळले आहेत आणि सर्व जनमत भाजपच्या विरोधात असल्याचे संजय पाटलांच्या लक्षात आले आहे. त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या मध्यस्थांमार्फत त्यांनी काँग्रेसची उमेदवारी मागितली असल्याचे त्यांनी सांगितले. काँग्रेसमध्ये उमेदवारीवरून कोणतेही मतभेद नाहीत. जो कोणी उमेदवार पक्ष ठरवेल त्याच्या मागे आम्ही एक दिलाने राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. तासगावात पंचायत समिती सभापती दालनात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले. यावेळी सभापती बेबीताई माळी यांच्यासह काँग्रेस, भाजप व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी पाहत राहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद.